बघा आता रेकॉर्डिंगचा आवाज आला ना. चला प्रेझेंटी मार्क करा. येस. ओके, चला प्रेझेंटी मार्क करा. चॅट बॉक्स मध्ये नाव आणि ज्या स्टँडर्ड मध्ये तुम्ही आहात ते लिहायचं आहे. राईट युअर नेम अँड अलॉंग विथ दॅट स्टँडर्ड इन द चॅट बॉक्स. ओके, चला सांगा मला. डन. Let me check. Okay. यश, ईशा, देवांश, संस्कार. मनवा तू नाही प्रेझेंटी मार्क केली. आता कळालं ना तुला कसं रेकॉर्डिंगचा आवाज आला. आता चॅटबॉक्स मध्ये प्रेझेंटी लिहा. चला नाव लिहा. नाव मी अलॉंग तेच विथ. लिहितीये. ओके, युअर नेम अलॉंग विथ युअर सरनेम अँड युअर स्टँडर्ड. ओके, चला मग आज आपण फर्स्ट स्टँडर्ड पासून सुरुवात करतोय. तर फर्स्ट स्टँडर्ड संस्कार, देवांश आणि ईशा. यू पे अटेन्शन ओवर हियर. आज आपण एक कविता शिकणार आहोत. ओके, हम लोग एक पोएम सीखने वाले हैं. आपकी मराठी पोएम है. ओके, आपल्या सगळ्यांना तुम्ही आता फर्स्ट स्टँडर्डला आहात. तर फर्स्ट स्टँडर्ड के लिए जो भी मराठी है वो न्यू सब्जेक्ट है. राइट. ओके, तुमच्यासाठी मराठी हा पूर्णपणे न्यू सब्जेक्ट आहे. तर काही समजलं नाही तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, अगर कुछ समझ में नहीं आ रहा है तो आप मुझे पूछ सकते हो. किसी भी वर्ड का मीनिंग पूछ सकते हो. ओके, चलो शुरुआत करेंगे. देखिए, बघा सगळ्यांनी इथे गाणं ऐकायचं आहे आणि म्हणायचं आहे नंतर. ओके, टप टप थेंब सर सरी, गाडगे मडके भर भर भरी, सरीवर सरी झेलते पोट, तुई तुई नाचे रानात मोर. ओके, काय सांगितलंय कवितेत आपल्याला? टप टप थेंब सर सरी. मला सांगा काय होतंय इथे चित्रात? काय काय दिसतंय सांगा मला. मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. कोण सांगणार चित्रात काय दिसतंय? फर्स्ट स्टँडर्ड रेज युअर हँड रेज करा. देवांश. येस देवांश, सांग. मोर. आणि अजून काय दिसतंय अजून सांग. मोर आहे. अजून काय आहे? ती मुलं काय करतायत? भिजतायत. ओके, अजून कोण सांगणार? ओके, देवांशचा माईक बंद करा. संस्कार सांग. येस संस्कार. मॅम हे गाणं माझं लहानपणी फर्स्ट स्टँडर्डला पहिलेच झालंय. येस, आय एम टीचिंग टू फर्स्ट स्टँडर्ड ओनली. ओके, मी पहिल्यांदा फर्स्ट स्टँडर्ड शिकवते आणि नंतर तुम्हाला शिकवणार. ओके ओके. येस. येस संस्कार, माईक ऑन करायचा आहे. हँड रेज केलाय तू. सांग मला बेटा काय काय दिसतंय तुला? मोर, घर, झाड, दोन मुलं. आणि काय होतंय? ती मुलं काय करतायत? पाणी उडवतात. पाणी उडवतायत. काय पडतोय आकाशातून? ओके, बंद कर माईक. विराट सांग मला काय काय दिसतंय या कवितेत, या चित्रात? मोर, मोर, मटका. और क्या हो रहा है? कौन सा मौसम है यहाँ पे? कौन सा मौसम है विराट? बोलो. मटका. ओके, और सीजन बताइए मुझे. कौन सा सीजन है? कौन सा मौसम दिख रहा है आपको? मेल. यस,
कोणता सीजन रेन. आहे? रेनी सीझन. ओके. आवडते रेनी आधी सीझनला मराठीमध्ये आपण ओके इट्स फाईन. रेनी सीझनला मराठीमध्ये पाऊस म्हणतात. पाऊस पडणे. ओके. सो तिथे आपल्याला तुम्हाला सांगायचं आहे की पाऊस पडत आहे. ओके. आता पूर्णपणे नीट कविता ऐका. टप टप थेंब सरसर सरी. पावसाचे थेंब खाली जमिनीवर पडत आहेत आणि त्यांचा आवाज टप टप असा येत आहे. सरसर सरी. जो भी बारिश की बूंदे गिरती ही रहती है, मराठीमध्ये आपण त्याला सरी म्हणतो. सर आणि सरी कशा पडत आहेत? सरसर. थेंब, पावसाचे थेंब टप टप पडत आहेत आणि पावसाच्या सरी सरसर पडत आहेत. गाडगे मडके भर भरी. आणि या पावसाच्या पाण्यामध्ये गाडगे म्हणजे स्मॉल अर्धन पॉट. मिट्टी का छोटा सा जो भी मटका होता है वो. एंड मडके म्हणजे मिट्टी का बड़ा मटका होता है वो. एंड अर्धन पॉट. ओके. सरीवर सरी झेलते पोट. सो ये जो भी बच्चे हैं वो बारिश का मजा ले रहे हैं. ही मुलं काय करतात? त्यांच्या अंगावर सरीच्या सरी कोसळत आहेत. थुई थुई नाचे रानात मोर. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की पावसात मोर हा रानामध्ये थुई थुई नाचत असतो. ओके. येस. पुन्हा एकदा ऐका कविता. कवितेचं नाव काय आहे आपल्या? सरी. टप टप थेंब सरसर सरी. गाडगे मडके भर भरी. सरीवर सरी झेलते पोट. थुई थुई नाचे रानात मोर. ओके. समजली आहे कविता सगळ्यांना? सांगा. कविता समजली आहे का? येस. सांगा लवकर. ओके. आता कविता एकदा बोलायची आहे सगळ्यांनी. ओके. पुन्हा एकदा ऐका आणि एकेकाने मला बोलून दाखवा. टप टप थेंब सरसर सरी. गाडगे मडके भर भरी. सरीवर सरी झेलते पोट. थुई थुई नाचे रानात मोर. ओके. कविता बोलून दाखवा आणि नंतर प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. चलो स्टार्ट करेंगे हम. देवांश सुरुवात कर. टप टप थेंब सरसर सरी. गाडगे मडके गाडगे भर भरी. भरी. सरीवर सरी बोल. सरीवर सरी झेलते पोट. गाडगेवर तुई तुई नाचे नाचे रानात मोर. मोर. ओके. वाचायचं आहे. तुम्हाला रीडिंग तर शिकवलंय ना. आप लोग रीडिंग सीख चुके हो. वाचायचं आहे. ईशा पढ़िए. टप टप थेंब थेंब सरसर सरी. गाडगे मडके भर भरी. सरीवर सरी सरीवर सरी झेलते पोट. झेलते ओठ. झेलते पोर. नाचे नाचे थुई थुई नाचे रानात मोर. रानात मोर. ओके. नेक्स्ट विराट. विराट का माइक ऑन कीजिए. पढ़ो.
टप 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 थेंब तप तप से सर सर सरी सरी गाडगे मडके ते भर भर भरी सरीवर सरी बोलो सरीवर सरीवर सरी सरी झेलते पोल झेलते बोल थुई थुई नाचे नाचे तुई तुई नाचे रानात मोर. मोर. ओके. संस्कार. सगळ्यांनी रीडिंगची प्रॅक्टिस करायची आहे घरी. एव्हरीवन बोल संस्कार. टप टप ठेर सर सर सरी सर सर सरी गाडगे मडके गाडगे मडके भरभर करी सरीवर सरी सरीवर सरी झेलते पोल झेलते पोर पृथ्वी नाचे पृथ्वी नाचे पृथ्वी नाचे पृथ्वी नाचे रानात नानात मोर. मोर. ओके. सगळ्यांनी ही कविता पाठ करायची आहे फर्स्ट स्टँडर्ड. ओके. चला आता प्रश्नांची उत्तर ज्याला उत्तर येते त्याने हँड रेस करा. आकाशातून टपटप काय पडत आहे? सांगा. आकाशातून टपटप काय पडत आहे? हँड रेस करा. येस ईशा. आकाशातून टिपटप पाऊस पडत आहे. ओके. टप टप थेंब पडत आहे. पावसाचे थेंब पडत आहेत. ओके. येस. नेक्स्ट क्वेश्चन आहे. आकाशातून सरसर काय येत आहेत? आकाशातून सरसर काय येत आहेत? देवांश. हो काय सरसर काय ते सर सर जरा नीट उत्तर दे. आकाशातून सरसर सर सर ओके. अजून कोण सांगणार? आकाशातून सरसर काय येत आहे? संस्कार. आकाशातून सरसर सरी येत आहेत. सरी भरण्यासाठी काय ठेवले आहे? सरी भरण्यासाठी काय ठेवले आहे? सांगा. विराट. क्या रखा हुआ है मटके मटके आणि गाडगे मडके. ओके. नेक्स्ट. सरी कोण झेलते? सरी कोण झेलते? सांगा. सरी कोण झेलते? पूर्ण वाक्यात उत्तर सांगायचं नीट. सांगा. सरी कोण झेलते? हैंड रेज करा. ईशा बताइए. क्या टीचर? सरी कौन झेलते? मोर. नहीं. देवांश सांग. सरी कोण झेलते? सोनू मला जलते. कोण? सोनू मला जलते. जोराम बोल. सोनू मला जलते. मोर नाही. मुलं बोलते तो मुलं हळू बोल जरा. शांत हळूहळू सांग. मला काहीच कळत नाही तू काय बोलतोस. नीट बोल जोरान. सरी सरी पोर झेलते. ओके. सरी बोल आता. माझ्या मागे बोल. सरी सोनू मला सरी पोर झेलते. सोनू मला जलते. ओके. ओके. आता थुई थुई कोण नाचतो?
सांगा थुई थुई कोण नाचतो? विराट बताओ. छोटे नाचे मोर. येस, थुई थुई मोर नाचतो. व्हेरी गुड. ओके. सो फर्स्ट स्टँडर्ड सगळ्यांना कविता समजली आहे? फर्स्ट स्टँडर्ड टीचर. पाठ करणार कविता? हो. ओके. मग आता पुस्तक आहे का तुमच्याकडे? यस. आहे. ओके, पुस्तक असेल तर कविता लिहा आणि वाचा. ओके, कविता लिहून वाचायची आहे आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आता मी तुम्हाला सांगितली ना प्रश्नांची उत्तरं, 5 प्रश्न आहेत. कविता लिहा, वाचा आणि या 5 प्रश्नांची उत्तरं तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. ओके. यस टीचर. ओके, फर्स्ट स्टैंडर्ड सबको समझ में आया है क्या करना है? फर्स्ट स्टँडर्ड ओके. झाल्यावर मला माइक ऑन करून सांगू शकता. सेकंड स्टँडर्ड, नाव सेकंड स्टँडर्ड मनवा आणि यश, राईट? ओके. ओके, तुम्हाला पण एक पावसाचीच कविता आहे आणि खूप छान कविता आहे. पाऊस. तुमच्या कवितेचं नाव आहे पाऊस. चला मला सांगा चित्रात काय काय दिसतंय. पहिल्यांदा मनवा. मनवा, टेल मी व्हॉट यू कॅन सी इन दिस पिक्चर. सांग मला काय काय दिसतंय तुला चित्रात. येस. मला या चित्रात ढग पाऊस पडताना दिसतोय. अजून? त्यात एक मुलगी आणि एक मुलगा होडी सोडत आहेत आणि त्याच्यात एक बेडूक बसलेला आहे का मोठ्या होडी आहे. येस. त्यानंतर जोराजोरात विजा चढकतात. ओके, व्हेरी गुड. बाजूला झाडे आहेत. येस, गुड कर. यश, तू सांग तुला काय काय दिसतंय चित्रात. यश. पाऊस पडताना पाणी हा, बोल. ढग दिसतात, 2 मुलं दिसतात, वड्या दिसतात, अजून एक वडीत एक बेडूक आहे, अजून वीज चमकत, अजून झाडे आहेत. चला मग आपली कविता आहे पाऊस. आपल्या कवितेचं नाव आहे पाऊस. आपण सुरुवात करूया. या कवितेमध्ये आपल्याला सगळ्याची आवाज सांगितली. आता तुम्ही बोललात ना की ढग दिसतात, विजा चमकताना दिसतात, पाऊस पडतोय. मग हे सगळं होत असताना, पाऊस पडत असताना प्रत्येक गोष्टीचा कसा आवाज येतो ना, या प्रत्येक गोष्टींचा कोणकोणता आवाज येतो हे आपल्याला या कवितेत सांगितलेलं आहे. आता सुरुवात करूया. पहिल्यांदा मी वाचून दाखवणार, एक्सप्लेन करणार, तुम्हाला समजावणार कवितेचा अर्थ आणि नंतर तुम्ही पुन्हा मला एकेकाने वाचून दाखवायचे आहे. ओके, चला. आभाळ वाजलं धडाडधूम, वारा सुटला सो सो सुम, वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लख लख लख, पाऊस आला धो धो धो, पाणी वाहिलं सो सो सो, पाण्यात बोट सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली बुडली, बोटीवर बसला बेडूक बेडूक, तो ओरडला डरावडूक डरावडूक. पुन्हा एकदा ऐका कविता. आभाळ वाजलं धडाडधूम, वारा सुटला सो सो सो, वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लख लख लख, पाऊस आला धो धो धो,
पाणी वाहिलं सो सो सो, पाण्यात बोट सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली बुडली, बोटीवर बसला बेडूक बेडूक, तो ओरडला डरावडूक डरावडूक. ओके, आता मी अर्थ सांगते, सगळ्यांनी लक्ष द्या. बघा काय सांगितलं आहे, पाऊस पडण्या अगोदर काय काय होतं, आभाळ वाजलं धडाडून. आभाळातून आपण त्याला ढगांचं गडगडणं म्हणतो ना, तेच सांगितलं इथे. आभाळातून धडाडून असा आवाज आला. वारा सुटला सु सु सु, आणि सगळीकडे सु 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 असा आवाज करत वारा सुटला आहे. वीज चमकली चक चक चक, पावसाच्या अगोदर ढगामध्ये चक 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 अशी वीज चमकताना दिसत आहे. जिकडे तिकडे लख लख लख, आणि वीज चमकल्यामुळे सगळीकडे लख प्रकाश पडत आहे. पाऊस आला धो धो धो, आणि आता या सगळ्यानंतर धो धो आवाज करत पाऊस आलेला आहे. पाणी वाहिलं सो सो सो, आणि आता साचलेलं पाणी सगळीकडून वाहायला सुरुवात झालेली आहे. पाण्यात बोट सोडली सोडली, मग लहान मुले साठलेल्या पाण्यात पेपरची बोट सोडायला गेले. हातभर जाऊन बुडली बुडली, आणि ती कागदाचीच बोट थोडीशी पुढे गेली आणि पाण्याने भिजून बुडून गेली. बोटीवर बसला बेडूक बेडूक, आणि एका बोटीवर बेडूक बसला. तो ओरडला डरावडूक डरावडूक, आणि त्याने त्याचा डरावडूक असा आवाज काढला. ओके, अंडरस्टूड? कविता समजली आहे का मनवा आणि यश? येस. यस ओके, आता यस वाचून टीचर. दाखवा मला. यश, तू सुरुवात कर, कविता वाचून दाखवा. चला, कवितेचं नाव काय आहे? पाऊस. ओके, चल वाच. आभाळ वाजला धडाधूम, वारा सुटला सूर सूर सुम, वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लख लख लख, पाऊस आला धो धो धो, पाणी वाहिला सो सो सो, पाण्यात बोट सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली बुडली, बोटीवर बसला बेडूक बेडूक, तो ओरडला डरावडूक डरावडूक. व्हेरी गुड बॉय. नाव मनवा. मनवा वाच. आभाळ वाजलं वारा वारा आभाळ सुटला वाजलं धडाडधूम, आभाळ वाजलं धडाडधूम, वारा सुटला सुम सुम सुम, वीज चमकली चक चक चक, झाडे जिकडे तिकडे खल 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 लख लख लख, लख लख लख. पाऊस आला धो धो धो, पाणी वाहिलं सो सो सो, पाण्यात बोट सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली 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 बुडली, बोटीवर बसला बेडूक बेडूक, तो ओरडला डरावडूक डरावडूक. व्हेरी गुड. आता तुम्ही पण ही कविता पाठ करायची आहे. ओके, येस. तुम्हाला तर कवितेत काही प्रश्न दिलेले नाहीये, बट आय एम गोइंग टू आस्क यू सम. ओके, मी तुम्हाला विचारणार आहे, प्रश्नांची उत्तरे द्या. फर्स्ट, यश, आभाळ कसं वाजलं आहे? यश, आभाळ वाजलं धडाडधूम. ओके, मनवा, वारा कसा सुटला आहे? येस मनवा, वारा कसा सुटला आहे? ओके, यश, यश, वीज कशी चमकली आहे? यश, वीज कशी चमकली आहे? वीज यश, चमकली चक चक. येस, वीज चक 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 अशी चमकली आहे. ओके, त्यानंतर येस,
बोटीवर कोण बसला आहे? सांगा. बोटीवर कोण बसला आहे? यस यश. बोटीवर बेडूक बसला आहे. पाऊस कसा आला? पाऊस कसा येत आहे? पाऊस धो आला आहे. व्हेरी गुड. ओके, आता तुमच्याकडे बुक आहे का? सेकंड स्टँडर्ड, डू यू हॅव बुक विथ यू? यस टीचर. ओके, मनवा, डू यू हॅव? ओके, कविता लिहून काढायची आहे आणि पाठ करायची. ओके, येस. यस. चला, लिहून झाल्यावर मला सांगायचं आहे. फर्स्ट स्टँडर्डचं झालंय का लिहून? फर्स्ट स्टैंडर्ड आपका हुआ है लिखे? क्वेश्चन आंसर एंड पोएम. टीचर नाही झालं त्यांचं. क्वेश्चन आन्सर नाही आहेत बुक मध्ये. मी दाखवले ना आता तुम्हाला. सी, माझ्याकडे वर्कबुक आहे आणि त्याच्यात प्रश्न उत्तर आहेत. त्याचा स्क्रीनशॉट घ्या. चला, टेक अ स्क्रीनशॉट. वेट. हे घ्या, हे आहेत क्वेश्चन आन्सर. हे तुम्हाला नंतर परीक्षेला विचारण्यात येतात, त्यामुळे आपण शिकताना वर्कबुक मधनं शिकणार आहोत. ओके, येस. घेतलं सगळ्यांनी फर्स्ट स्टँडर्ड? फर्स्ट स्टँडर्ड वाले कोण मला कविता बोलून दाखवणार? मी हेल्प नाही करणार, कोणाची हेल्प नाही घ्यायची. सांगा मला, कोण बोलून दाखवणार का फर्स्ट स्टँडर्ड? एकदा ऐका. खूप छोटीशी कविता आहे तुमची. कवितेचं नाव आहे सरी. टप टप थेंब सर सर सरी, गाडगे मडके भर भर भरी, सरीवर सरी झेलते पोर, तुई तुई नाचे रानात मोर. येस, वन्स अगेन. टप टप थेंब सर सर सरी, गाडगे मडके भर भर भरी, सरीवर सरी झेलते पोर, तुई तुई नाचे रानात मोर. चला, कोण? यस, एनीवन? बोलेगा कोई? विराट, ईशा, संस्कार, देवांश, सांगा. ओके, रायटिंग कंप्लीट झाल्यावर मला सांगायचं. ओके, टीचर विराट बोलते. कविता बोल. ओके. बोल. थेंब. तब फैन सर सरी चढी गाडगे मडके दादे मध्ये भर बरी सरीवर सरी सरी चलते पोर तुझी नाचे मोर. ओके, नेक्स्ट लेक्चर में लर्न करनी है पोएम. ठीक से. ओके, नेक्स्ट लेक्चरला फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्ड दोन्हींची फर्स्ट पोएम लर्न हवी आहे. ओके, चला आपण रीडिंग घेऊया का थोडं? शॅल वी टेक सम रीडिंग? ओके, ईशा आप बोलोगे? टप टप
हाँ, टप टप थेंब टप हम्म, सडसड सडी हम्म, गाडगे मटके भडभड म्हणी हम्म. सडीभड सडीभड सरीवर सरी, सडीभड सरीवर सरी, सडीभड सडी चलते पोट ठुई ठुई नाचे रानत मोर. ओके. हेल्प नहीं लेनी है किसी से, ओके, नेक्स्ट टाइम खुद से लर्न करके बतानी है. देवांश बोलणार का? यस देवांश बोल. टप थेंब सडसड सडी गाडगे मडके के सडसड सडी भरभर भरी भरभर जोरान बोल. सरीवर सरी, सडसड सडी झेलते पोट थुई थुई जोरान बोल. तुई तुई नाचे, नाचे रानत मोर. जोरान बोल. व्हेरी गुड. ओके, आला मला आवाज आला. अजून कोण बोलणार? संस्कार बोलशील का तू? ओके, सो अगर फर्स्ट स्टैंडर्ड का राइटिंग कंप्लीट हो गया है, सो वी विल टेक सम रीडिंग. ओके, कुछ शब्द है आपको मुझे पढ़ के बताने हैं. चलिए शुरुआत कीजिए. कौन पढ़ेगा? सारे वर्ड्स पढ़ने होंगे आपको. 2 लेटर एंड 3 लेटर. चला विराट स्टार्ट कीजिए. विराट. Yes, first standard and second standard both are going to do reading. सगळे रीडिंग करणार आता. चलिए रेज योर हैंड. हु इज गोना स्टार्ट? ओके देवांश वाच. मैम विराट पढ़ रहा है. पढ़ रहा है? ओके 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 वेट. विराट को पहले पढ़ने दो एंड देन आई विल टेक अदर्स नेम. ओके ओके विराट पढ़िए. यहाँ से पढ़ो, यहाँ से. ये क्या है? फैन. फैन बोट तोड़. तोड़ फैन. तोड़ तोड़. तोड़ बोर्ड. बोर्ड ये वाला बोलो. ये क्या है? सरी. सड़ी मरी. मरी वरी. वरी सरी. सड़ी परी. पड़ी ओके ये वर्ड्स पढ़ो. गाड़गे. हाँ ये वाले पढ़ो. जो बॉक्स में है वो मत पढ़ो, ये वाले पढ़ो. मैम ये ला के बाद में जो शब्द है ना वो ळ हमें ळ नहीं पता क्या होता लाळगे. ळ है ळ, वो हिंदी में नहीं सीखे हम. मराठी में होता है ळ. त्या दिवशी मी तुम्हाला दिलं ना व्यंजन मध्ये लिहून. ळ लाळगे. विराट मेरे पीछे बोलो बेटा. इधर लाळगे. गाड़गे. गाडगे. बोलो. गाड़गे. दालदे टाळके. दालदे वाडगे. दालदे वाडगे. ओके सडके. कड़के. चढ़ते मड़के. वड़के. बोर. बोर पोल. बोर चोर. चोर दौड़. डोर बोर. बोर गोल. रोल ढोल. ढोल
मोर. मोर. Yes, good. Next. Next, Devan. मॅम आवाज नाही ऐकायला येत. Manva, I'm audible to everyone. I think you have some network issue. येतोय का आता आवाज? येस टीचर. Okay. Next, Devansh. Devansh, what? वाच. Yes, Devansh. तोंड, तोंड. थेंब, थेंब. सोंड, सोंड. बोंड, बोंड. मरी, मरी, मरी. वरी, वरी. सरी, सरी. परी, परी. लाळगे, लालगे. गाडगे, गाडगे. टाळके, टाळके. वाडगे, चडके, टाळके. लडके सॉरी कडके, कडके. मडके, मडका. वडके, वडके. बोर, बोर. पोर, मॅम रेंज मध्ये आली तरी काही ऐकायला नाही येत आहे. चोर, चोर. दोर, चोर. बोर, बोर. गोल, गोल. ढोल, फूल. मोर. मोर. Okay. बेटा, ओके. नेक्स्ट, संस्कार. संस्कार वाच. इथून वाच. तोंड. तोंड. थेंब. थेंब. सोंड. सोंड. बोट. बोट. मरी. बोंड, बोंड, बोंड. बोंड. मरी. मरी. वरी. परी. वरी. वरी. सरी. सरी. बरी. परी. लालगे. लालगे. गाडगे. घाडगे. टाळके. टाळके. वाडगे. वाडगे. चडके. सडके. खडके. कडके. मटके. मटके. इकडे लक्ष दे ना. वटके. वटके. बोर. बोर. पोर. पोर. चोर. चोर. दोर. दोर. बोर. बोर. गोल. गोल. ढोल. गोल. ढोल ढोल. आणि मोर. आणि मोर. ओके. आय थिंक आपण नेक्स्ट लेक्चरला मला तुमची 12 खडी घ्यावी लागणार आहे. ओके. ओके यश, 12 खडी घेतल्यावरच तुम्ही पुढचं वाचू शकाल असं मला वाटतं. लेट्स सी. ईशा, ईशा माइक ऑन कीजिए. ईशा, ओके. यश, शो मी योर बुक.
ओके. रीडिंग करायचं आहे यश. हे वर्ड्स वाचायचे आहेत. तोड, तोंड. तोंड, थेंब, सोड, सून, सोंड बेटा, सोंड. हा. बोट, बोट, बरी, वरी, सरी, परी, लाग, हालगे, लाळगे. लालगे, गाडगे, टाळगे, वाडगे, सडके, कडके, मडके, वडके, बोर, बोर, चोर, दोर, बोर, गोळ, दोळ, मोर. व्हेरी गुड. ओके. सगळ्यांचा रीडिंग झालाय. सगळ्यांचा रीडिंग झालाय का? ईशा, आप पढ़ोगे? यस टीचर. ओके, पढ़िए. थेंब, सड़ी, गाडगे, मटके, और और, मोर, ऐसे पढ़िए. लाइन में पढ़िए, सीधा नहीं. रो, कॉलम में नहीं, रो में पढ़िए. तोंड. बोलो मेरे टोन, पीछे. तोंड, थेम, टोन, थेंब, सोंड, सोंड, सो, बोंड, सोन, बोंड, बोन, मरी, मड़ी, वरी, वड़ी, सरी, सड़ी, परी, लाळगे, गाडगे, लाळगे, लाडगे, गाडगे, गाडगे, टाळके, आगे, वाडगे, वाडगे, सडके, सडके, कडके, कडके, मडके, मडके, वडके, वडके, बोर, बोर, पोर, बोर, चोर, सोड, चोर, सोड, दोर, दोर, बोर, बोर, गोल, गोर, ढोल, गोल, मोर. मोर. ओके, एव्हरीवन इज डन विथ रीडिंग. सगळ्यांचं रीडिंग करून झालंय. ओके मनवा, आता आवाज येतोय तुला? येस. ओके, स्टार्ट रीडिंग. तोंड, थेंब, सोडी, सोड, सोंड, सोंड, तोंड, मरी, वरी, सरी, परी, लाळगे, टाळगे, टाळगे, वाडगे, सडक, सडके, सडके, कडके, मडके,
वडके, बार, बोर. पोर, बोर, चोर, दोर, बोर, गोल, डोल, मोर. ओके. सो एव्हरीवन, सगळ्यांना फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्ड सगळ्यांना तुमचे पोएम समजल्यात. नेक्स्ट लेक्चरला मला लर्न करून दाखवणार का दोन्ही एक एक मॅम, मी पोएम? स्क्रीनशॉट नाही घेतलाय, मग कसं समजणार? काय झालं? मी स्क्रीनशॉट नाही घेतला. मग तू का नाही घेतला एवढा वेळ? मी तुला लिहायला पण सांगितलेली. सेकंड स्टँडर्डला मी पोएम लिहायला सांगितलेली. मॅम, एकदा दाखवा. ओके ओके, फाईन फाईन. आय विल सेंड यू. मी पाठवू का तुम्हाला? ओके, थांब. आता इथे लगेच उघडलं तर यू कॅन सी. अदरवाईज मी तुम्हाला पाठवणार की ही कविता तुम्हाला लर्न करायची आहे. होमवर्क साठी तर तुम्हाला ते पाठवलंच जाणार, पण तुला आता हवं असेल तर तू स्क्रीनशॉट घेऊ शकतेस. मॅम, घेतला. ओके, गुड. ओके, ही कविता लर्न करायची आहे, लिहून लर्न करायची आहे. आणि फर्स्ट स्टँडर्ड क्वेश्चनचे आन्सर लिहिले नसतील फर्स्ट स्टँडर्ड, तर मी तुम्हाला क्वेश्चन सुद्धा पाठवणार आहे होमवर्कला. यू हॅव टू डू दॅट. ओके, सो वी आर गोइंग टू स्टॉप ओव्हर हिअर. यू कॅन लिव्ह नाव. बाय बाय. मॅम, आमचा पण क्वेश्चन पाठवा. तुमचे क्वेश्चन नाही आहेत ऍक्च्युली या पोएम वर, बट मी बनवून पाठवेन. ओके. ओके, बाय बाय टीचर. बाय बाय. बाय. बाय बाय.